रामकृष्ण हरी नाचो कीर्तनाच्या रंगी भाग क्रमांक 65 आपण बघत आहात. या भागामध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत ते गोरखनाथ पिंजारी महाराज आहेत आणि त्यांच्या सोबत आहेत त्यांच्या पत्नी सौ वर्षाताई गोरखनाथ पिंजारी आहेत. खरं तर एका भागामध्ये अर्थात नाचो कीर्तनाच्या भागामध्ये आपण गोरखनाथ पिंजारी महाराज यांची मुलाखत सर्व प्रेक्षकांनी बघितलेली आहे. आज आपण मुलाखत घेणार आहोत ते पिंजारी महाराज आणि त्यांच्या पत्नी वर्षाताई पिंजारी आहेत. खरं तर ही आजची मुलाखत आहे ती एकत्रित मुलाखत आहे. खरं तर आज हा एक वेगळा क्षण आपण अनुभवणार आहोत तो मुलाखतीच्या माध्यमातून. रामकृष्ण हरी नाचो कीर्तनाच्या भाग क्रमांक 65 आपण बघत आहात. या भागासाठी आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील गोरखनाथ पिंजारी महाराज आहेत. मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रथम दर्जाचे अधिकारी अर्थात क्लास 1 अधिकारी कीर्तनकार असा हा महाराजांचा प्रवास झालेला आहे. कसा हा जीवनातील त्यांचा प्रवास झाला या संदर्भात आज आपण गप्पा मारताना माहिती घेणार आहोत. ताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ताई तुमच्यासाठी पहिलाच प्रश्न आहे की पहिलं जे कीर्तन झालं महाराजांचं आपल्या आणि तुम्ही ते कीर्तन ऐकलेलं आहे तर ते पहिलं कीर्तन ऐकल्यानंतर काय मनात भावना आले? मला तर पहिलं म्हणजे वारकरी संप्रदायाचं काही ज्ञानच नव्हतं. इकडे सासरी आल्यानंतरच सुरुवात झाली. त्यांच्याबरोबर जाऊन पहिलं भजनापासून सुरुवात झाली. पहिल्या सप्त्याला जाणं कीर्तन ऐकणे आणि मग तिथून त्यांचं पहिलं कीर्तन ऐकलं तसं हळूहळू त्यांच्यात जशी प्रगती होत गेली आणि तिथूनच आवड पण निर्माण झाली यांच्या पहिल्या कीर्तनापासून. कीर्तनाला झाले म्हणजे तुम्ही त्यांच्याबरोबर भजन कीर्तन ऐकलेलं आहे. पण पहिलं ज्या वेळेला कीर्तन ऐकलं आणि तुम्हाला लोकांनी सांगितलं असेल की ताई महाराजांचं कीर्तन आम्ही ऐकलेलं आहोत, हा त्यांना पण तुमच्या मनात काय आलं की कसं काय वाटलं? ते छान वाटलं. पहिलंच म्हणजे मी ऐकलेलं नव्हतं, ऐकलं होतं दुसऱ्यांकडून. स्वतः मी ऐकलं तेव्हा मला पण आवडलं. पहिल्यांदा कीर्तन कुठं ऐकलं तुम्ही? पहिलं कुर्ल्यामध्ये. पहिलं दिंडीतच मला वाटतं ऐकलं होतं. पहिलं कीर्तन दिंडीमध्ये झालं होतं आणि नंतर मग कुर्ल्याच्या सप्त्यामध्ये झालं. सप्त्यामध्ये. बरं, ज्या वेळेला तुम्ही पहिलं कीर्तन ऐकलेलं होतं आणि काय तुम्हाला म्हणजे आपल्याला वाटतं की कमी जास्त वगैरे वगैरे अशा काही गोष्टी असतात त्यावेळेला तुम्ही त्यांना काही सुचवलंय का? म्हणजे त्यांना सुरुवातीला त्यांचं असं होत होतं की ते विठ्ठल विठ्ठल वगैरे मध्ये जास्त नामस्मरण हे असं घेत नव्हते. तसं ते आम्हाला थोडस वाटलं की बाबा यांना थोडस असं सुचवूया. मध्ये तुम्ही प्रवचन सुरुवातीला ते प्रवचन करत होते तर त्यांना प्रवचन सारखीच अशी सुरुवात करायची सवय होती. मध्ये विठ्ठल विठ्ठल असं नामस्मरण ते जास्त घेत नव्हते. मग आम्ही त्यांना ते फक्त सुचवलं होतं, बाकी इतर तर त्यांचा अभ्यास होताच. बरं, ज्यावेळी तुम्ही सुचवलं महाराजांना त्याला काय राग वगैरे आला का? नाही, ते पण प्रत्येक वेळी सांगत होते की काय बाबा तुम्ही सांगा काय चुकत असेल. म्हणजे मलाच असं किंवा आमच्या भजनातले इतर सदस्य कोण होते सगळ्यांना सांगत होते काय चुकत असेल काय सुचवायचं असेल तर तुम्ही सांगा. आता एक सांगा ताई, खरं तर तुम्ही त्यांना सुचवलेलं आहे, त्यांनी सांगितलेलं आहे की काही कमी जास्त असेल तर सांगत चला. प्रश्न असा आहे की तुमच्या माहेरी वारकरी संप्रदायात कोण होतं का? म्हणजे आई वडिलांनी तुळशीची माळ घातलेली आहे का? वारकरी संप्रदायात माहेर. बर, तुम्ही ज्या वेळेला इकडे आला सासरी त्यावेळेला महाराजांनी माळ घातल्यानंतर तुम्ही त्याच वेळेला घातली का माग कसा प्रसंग आहे तो? घातली नंतर, कारण आमच्या गुरूंनी म्हणजे ह्यांना पण काही वर्ष घातलेली नव्हती. ते बोलले की तुम्ही माझ्या नियमाप्रमाणे तुम्ही आधी वागा नंतर मी माळ घालतो. त्याच वेळी मी 1-2 वर्षांनी विचारलं, आमच्या गुरुने सांगितलं नाही तुझी मुलं अजून लहान आहेत तर मी मला जेव्हा वाटेल तेव्हा माळ घालेल म्हणून. आम्ही 2-3 वर्षांनी परत महाराजांना विचारलं तेव्हा मग मला नंतर माळ. म्हणजे अगोदर महाराजांनी घातले नंतर तुम्ही काही वर्षानंतर माळ घातली. बरं, माळ घातल्यानंतर ज्यावेळी तुम्ही माळ घातली त्यावेळेला काही कुटुंबात संसारात काय बदल जाणवला का काय तुम्हाला? नाही, मुलं तरी नव्हतीच खात लहानपणापासून. काय असं ह्यांनी माळ घातल्यावर तर घरात पूर्ण सोडलेलं होतं आम्ही. मुलांना तर लहानपणापासूनच कधी आवडच नव्हती त्याची, त्यामुळे असं काय आम्हाला कधी हे वाटलं नाही. बर, वारीला वगैरे गेलाय का तुम्ही दोघे एकत्र कधी? हो, वाऱ्या आता भरपूर झालेत. लहान मुलं होती तेव्हापासून मुलं पण वाऱ्या करतात आणि आमच्याही चालत. म्हणजे सुरुवातीला जमत नव्हतं, डायरेक्ट येत होतो. जशी मुलं थोडी थोडी मोठी झाली
तसे मग दोघंही करतो, मुलं सोबत असतात आता. वारीतून काय अनुभव आला तुम्हाला? खरं तर पायी वारी महत्वाची असते ना ते. हो. अनुभव काय आला तुम्हाला त्याच्यातनं? वारीचा अनुभव म्हणला तर आता प्रत्येकाला असं सांगावं लागतं, एकदा ये म्हणलं की दुसऱ्या वर्षी कधी जाईल अशी प्रत्येकालाच ओढ लागते. हे काय कारण असावं ते ओढ दुसऱ्या वर्षी निर्माण होण्याचं? ओढ अशी आहे की आता बघा माऊलीचं एवढं नामस्मरण आहे, महत्व आहे, त्याच्यामुळं दरवर्षी कधी वारी येईल अशी प्रत्येकालाच ओढ लागते. तसंच आमचंही होते, कधी आषाढी वारी येते असं प्रत्येक जण वाटच बघत असतो. बरं, काही लोक तुम्हाला असे विचारत असतील की एवढा वेळ वाया जातोय वारीत चालण्यातून, काय मिळतं असं जर विचारले किंवा विचारणाऱ्या माणसाला तुम्ही काय सांगाल? नाही, आता प्रत्येकाचा कसा अनुभव असतो, वारीत आलं तर तो माणूस परत असं बोलणारच नाही की एवढा वेळ जातोय. आता जे आलं नाही त्यांना अनुभव घेतल्याशिवाय तर कळणार नाही. एकदा वारीत आले की तो माणूस परत नाही विचारत की वेळ जातोय. म्हणजे म्हणतात ना की अगोदर अनुभवावे, अनुभव आहे अनुभवल्याशिवाय वारी काय आहे ते ते सांगता कळणार नाही. एकदा आले तर तो माणूस परत विचारतच नाही. त्याच माणसाला परत ओढ लागते की आपण कधी जावं वारीत. ताई एक सांगा, खरं तर आता महाराजांचं तुम्ही क्लास 1 अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेला आहे, सगळा जीवन प्रवास बघितलेला आहे त्यांचा, आणि प्रवचन सांगतायत, कीर्तन सांगतायत, ते अजून कुठलं काम त्यांच्या हातून व्हावं असं वाटतं आध्यात्मिक क्षेत्रातलं? आध्यात्मिक म्हणाल तर आता काय त्यांचं बाकी तर सगळ्या संसाराचं तर चाललंच आहे. आता हे दिंडी आहे, हे आहे, सगळं व्यवस्थित एवढंच व्हावं एवढीच इच्छा आहे. एखादा जीवनातील काही थोडक्यात अनुभव महाराजांच्या संदर्भातला, कधी चिडतात का? कधी तशी शेवटी माळकरी संत म्हटलं का माणसं शांत स्वभावाचे असतात, पण तसं कधी नाही, ते तसं कधी चिडत नाही, शांत स्वभावाचे. हो. म्हणजे वारकरी संप्रदायातला एक पहिलाच गुण आहे की शांत संयमी माणसं असतात ते. हो. धन्यवाद ताई. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. खरं तर ताईंनी सर्व सांगितलेलं आहे. बऱ्याच वेळेला असं घडलेलं आहे की तुम्हीच खरं तर सांगितलेलं होतं, कीर्तन प्रवचन ऐकल्यानंतर काही सांगत जा, सुचवत जा. खरं तर ज्यावेळेला ताई तुम्हाला सांगत होत्या काही सूचना वगैरे, त्याला कदा असं राग येत होता का, किंवा तुम्ही असं कधी म्हटलंय का की वारकरी संप्रदायाला अभ्यास माझा आहे, असं नाही, तुझा नाही, असं कधी घडलंय का? असं नाही कधी, कारण तुकोबा म्हणतात लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. मग तुम्ही जेवढं लहान व्हाल, तुका म्हणे जाण आणि व्हावे लहानाहुनी लहान, हे ब्रीद आपण सांभाळलं तरच वारकरीची परंपरा आपण पुढे नेऊ शकतो. आणि जयांगी मोठी पण तया यातना कठीण, हे संतांचं जे वाक्य आहे किंवा संतांचं जे अभंगाचं चरण आहे, हे तंतोतंत आजही जी माणसं किंवा जी वारकरी असतील, हे आजही जे तंतोतंत पाळतात, जे बोलतात, जे करतात ते बोलतात, एवढंच याला म्हणतात. तर त्या माणसांचा वारकरी म्हणून सर्वश्रेष्ठ पदापर्यंत जायचा, कारण जयांगी मोठे पण तया यातना कठीण, त्याला त्यातना तर असतातच, पण त्याने वागताना संतांच्या आचार विचाराप्रमाणे वागलं. पहिला आहार महत्वाचा आहे, आणि आहारानंतर आचार, आचारानंतर विचार, आणि विचारा वाचून न पविजे समाधान. म्हणजे विचारच नसेल तर तुम्हाला समाधान मिळणार नाही, आणि समाधान तर नाही तर सुख नाही, शांतता नाही. हा एक गणित आहे. त्यामुळं आपल्याला राग येणं हे अपरिहार्य आहे, कारण आपण संसारिक माणसं आहेत. पण त्या विचारांकडे पाहिल्यानंतर आपला राग शमतो. काम क्रोधातिक विकार जे आहेत ते संतांच्या विचाराने काय होतात, झाकले जातात, आणि हळूहळू नामस्मरणाच्या चिंतनाच्या माध्यमातून ते तुमचं शरीर किंवा प्रकृती सोडून दुसरीकडे जातात, आणि तुमची वृत्ती संतांच्या मार्गावर जे जाण्यासारखी असते. म्हणजे ज्या मार्गावर संत गेले त्याच मार्गावर तुम्ही चालू लागता. माऊली एक सांगा, खरं तर तुम्ही क्लास 1 अधिकारी म्हणून कार्यरत होता. खरं तर पहिल्या स्टेप पासून तुम्ही वरच्या पदापर्यंत पोहोचलेला आहात. पण हे सर्व करत असताना वारकरी संप्रदायाकडे झुकावं किंवा त्या दिशेने प्रवास करावा, असं कसं प्रवास तो वारकरी संप्रदायाकडे? मी मुलाखतीमध्ये सांगितलं मागे की जसं माझं पेटी शिकणं, भजन, नंतर कीर्तन करायची, कीर्तन ऐकणं, तर त्यांचे मौलिक विचार ऐकल्यानंतर आपल्या लक्षात असं आलं की आपल्या जीवनाचं खरं इप्सित जे आहे, खरं कृतार्थता जी आहे ती या संप्रदायाच्या विचार. आपण थेट गोरखनाथ पिंजारी महाराज यांच्या कीर्तनात आलेलो आहोत. आपण ऐकूया त्यांचे हे कीर्तन. पतिव्रत असेल तर ती आजही आपल्या पतीला देव मानते, आणि त्या पतिव्रतेची कीर्ती ऐकायची का तुम्हाला? जिच्या सत्तेने सूर्य उगवतो, जिच्या
सत्तेने समुद्र तरतो. नवे नवे आजही त्या स्त्रीची गणना विश्वात कुणाशी केली जाऊ शकत नाही. देवाला सुद्धा कापरं भरते असं एवढं. जी आपल्या पतीला परमेश्वर मानते ती संसारात आहे, तिला पतिव्रता म्हणतात. काय सांगतात तुकोबाई? पतिव्रतेसारखा भ्रतार प्रमाण तुकोबाई म्हणतात. आभा नारायण तैशा परी. तुकोबाई सांगतात की नारायण पांडुरंग विठ्ठल हा मला त्या पतिव्रतेच्या पतीसारखा आहे, दुसरं नाव सुद्धा मी घेऊ शकणार नाही. अशी ज्या स्त्रीची ख्याती आहे ती देवी आहे, आणि त्याच्या व्यतिरिक्त असतील ती सर्व मायेचं स्वरूप आहे. विठ्ठल. आणि अशा या विचाराशिवाय आपलं जीवन यशस्वी होणार नाही. आता प्रपंच म्हटला ना महाराज, तर आजा गेला, पंजा गेला, नातू गेला, जोही तसा झाला, म्हणजे सगळे गेले, पण त्या प्रपंचाबद्दलची कीर्ती कोणी लिहून ठेवत नाही. पण आज 700 वर्ष झाले ज्ञानोबर आहे, 450 वर्ष तुकोबर आहे किंवा इतर संत असतील, यांचे विचार आजही अभंग आहेत. सूर्यचंद्राच्या प्रमाणे ते तेजस्वी आहेत. आणि कोणीही सर्वसाधारण माणसाने त्या विचाराकडे पाहिलं आणि तसं आचरण केलं तर त्याचं जीवन सुद्धा सूर्य आणि चंद्रासारखं प्रकाशमान बनू शकतं. हे मी आजमावलं आणि नंतर त्याच्यावरती पाऊल ठेवलं. माऊली, एक सांगा, खरं तर आता आपण बघताय की कीर्तन प्रवचन तुम्ही सांगत आहात. खरं तर आज तुम्ही साधारण क्लास 1 अधिकारी म्हणून काम केलेलं आहे. पण प्रश्न असा पडतो की तुमचे साधारण कुठल्या विषयाला कीर्तन म्हणजे प्रवचनातला संदर्भ देत जाता तुम्ही? म्हणजे आध्यात्मिक असतात का, सामाजिक असतात का? हा, कसं आहे, तुम्ही ते कीर्तनातनं मांडता? संतांचे जे अभंग आहेत ना, ते त्याचा एक विषय असतो आणि त्या विषयाला धरून आपण समोरचे पब्लिक जे असतं ना किंवा प्रेक्षक जे असतात, श्रोते जे असतात, ते प्रापंचिक असतात. त्यांना काय तुमच्या विचाराशी घेणं नसतं. त्यामुळे ते विचार पटवून देताना तुम्हाला सर्वसामान्य दाखले प्रपंचातलेच द्यावे लागतात. मग सासू जावई असेल, राजा राणी असेल, म्हातारा म्हातारी असेल, अशा अनेक जे काही दृष्टांत आहेत, सिद्धांत आहेत, हे कुटुंबातल्या माणसांना कुटुंबाचे विचार एकत्रित करून आणि त्या मार्गाने त्यांना पटवावं लागतं. निव्वळ आध्यात्मिक त्यांना पचत नाही आणि अक्षरशः माणसं अध्यात्म सांगायला लागलं तर ते झोपतात. आणि म्हणून आध्यात्मिक सांगत सांगत कौटुंबिक जर सांगितलं तर कीर्तन आणि लोकांपर्यंत पोहोचतं. हा, नक्की. आणि माझी एक कीर्तन सांगण्याची पद्धत आहे की मला माणूस आळशी भेटला, झोपणारा भेटला, तर मी लगेच पटकन त्यांना प्रश्न विचारतो. मावशी तुम्हीच सांगा, हे हा असा विषय चाललाय, तुम्हाला पटतंय का, हे बरोबर आहे का, बंद करूया कीर्तन. मग ते सजग होतं आणि पुन्हा मग ते झोपायच्या मार्गावर येत नाही किंवा स्तब्ध बघून अगदी कीर्तन अटेंड करतं पुन्हा. एखादा आठवणीतील प्रसंग आहे का कीर्तनातला? हा, एखादला आठवणीत असा प्रसंग आहे की एक म्हातारी एक दिवशी आली कीर्तनाने, अशी भिंतीला टेकून बसली आणि 2-3 मिनिटांमध्ये तिनं जांभळ्या दिल्या आणि नंतर झोपी जायच्या मार्गावर. मी म्हटलं, आजीबाई जरा टेकून का पुढं बसा, आणि काय जांभळं खाऊन आलाय का जास्त? तर ते हसल्या आणि हसल्यानंतर खडकून हसल्या आणि पुढं बसल्या. त्याच्यानंतर पुन्हा कीर्तन संपल्यानंतर त्यांना विचारलं, म्हटलं आजीबाई काय झोप, आज काय प्रपंचातलं काम जास्त झालं का? तर ते म्हणे, नाही म्हणे, प्रपंचात झोप येत नाही, तुमचं कीर्तन ऐकलं की खूप झोप येते, बरं वाटतं. असा प्रसंग झाला. एक वेगळं पण अनुभवायला मिळालं आहे. माऊली, एक प्रश्न आहे तुमच्यासाठी की तुम्ही आता खरं तर प्रवचन कीर्तन सांगत आहात, पायदिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होत आहात. खरं तर हा तुमचा प्रवास टप्प्यातला आहे. पण असं एखादं काम आध्यात्मिक क्षेत्रात राहिलेलं आहे का की ते अपूर्ण किंवा नवीन विचारातलं किंवा असं कुठलं काम आहे की ते करायचंय किंवा अजून नियोजित नाही पण हे व्हावं माझ्या हातून, असं कुठलं काम राहिलेलं आहे? अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला. 2 गोष्टी मला अजून साध्य करायच्या आहेत. पहिली गोष्ट तर एकाग्रता, ब्रह्ममुहूर्तावरती चिंतन केल्यामुळं, नामस्मरण केल्यामुळे एकाग्रता साधली. पण आता पुढचं असं आहे की आपण जे लोकांना पटवून देणार आहे किंवा सांगणार आहे हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं आणि अनेक कार्यक्रमामधून त्यांच्याशी आपला संपर्क व्हावा, ही एक इच्छा आहे आणि संतांचे मौलिक विचार त्यांच्यापर्यंत पोहोचावे. आता ते पोहोचताना व्हाया मी माझ्या माध्यमातून पोहोचल्यानंतर त्यांना किती आवडतात तो पुढचा भाग आहे. हा पहिला भाग. दुसरा, आता 60 क्रॉस केल्यानंतर उत्तरोत्तर आयुष्यामध्ये असं वाटतं की अनेक विचारवंताचे महंतांचे असे विचार असतात की तुमच्या आयुष्यामध्ये स्थिरता प्राप्त करण्यासाठी तुम्ही वर्षातून 15 दिवस, 10 दिवस किंवा महिनाभर अशा ठिकाणी जा की जिथं शांत वातावरण आहे. मग गंगा किनारा असेल, नदी असेल, एखादं स्थळ चांगलं असेल की जिथं कुणी तुम्हाला डिस्टर्ब करणार आहे, अशा ठिकाणी जाऊन, किंवा वृंदावन असेल, गोवर्धन असेल, अशा ठिकाणी जाऊन चिंतन करावं. असे 2 विषय माझ्या समोर आहेत आणि ते हळूहळू मी ते पार पाडणार आहे. महाराज, खरं तर हा तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न आहे. खरं तर ताईने मगाशी विचारला होता
पण तुमच्या जीवनातील असा एक कटू प्रसंग हम्म. किंवा कायम आठवणीत राहील हम्म. असा कुठला प्रसंग आहे का? कटू म्हणजे दुःखदायक की कुठलाही म्हणजे की तो आजही डोळ्यासमोर आणला तर तो प्रसंग आपण हेलकावतो किंवा काहीतरी हा एक प्रसंग मी पॉझिटिव्ह कुठला पण घडलेला असतो. हा एक प्रसंग मी तुम्हाला सांगितला. आता दुसरा प्रसंग असं सांगतो की 2007 साली आम्ही दिंडीत चाललो होतो. तेव्हा ही आमच्या बरोबर नव्हती, मुलं लहान होतल्यामुळं. आणि दुपारच्या प्रवासामध्ये आम्ही असं चढत होतो भाडवणीच्या पुढे, आणि माणसं जरा कंटाळ होती, ऊन भरपूर होतं, घाम येत होता. मग त्यांना म्हटलं, हे बघा आपण दिंडीत चाललोय आणि तुम्हाला जर चमत्कार बघायचा असेल तर तुम्ही आता एक गवळण मी म्हणतो ती मागे म्हणा तालासुरामध्ये आणि नाचा, काय होतं ते पुढे बघा. मी असं सहज बोलून तुका म्हणे घालू तयारी भारा असं संतांवर ढकललं की बाबा असं घडतं. संतांनी म्हणजे कीर्तनकारांनी सांगितलंय की तुम्ही आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवताना त्यांना जबाबदार म्हणजे आपलं काय नाही ही भावना ठेवून केलं की ती बरोबर घडतं. असं झालं आणि 10 मिनिटं त्यांनी नाचून ती गवळण म्हटली महाराज. आणि पुढे गेल्यानंतर जिथं चिमणीला पायाला पाणी नव्हतं अशा ठिकाणी एक टेम्पो, त्याच्यामध्ये लाडू घरी बनवून आणलेले, ती सुशिक्षित व्यक्ती, त्याची बायको, मुलगा, मुलगी, आणि प्रत्येक जण अशी प्लेटमध्ये घ्या माऊली, घ्या माऊली, घ्या माऊली, बिस्लेरीची थंड पाण्याची बाटली. तो प्रसंग असा होता की सगळी दिंडी स्तब्ध झाली, कारण महाराजांनी असं म्हटलं आणि असं घडलं. आणि तेव्हापासून लोक म्हणायला लागले की महाराज म्हणतात तसंच घडतंय. असा विचार त्यांच्यावर पोहोचला. हे जरी सत्य असलं, माणसं मला माऊली म्हणून म्हणा किंवा काहीतरी चांगल्या विचारांना माझ्या पाया पडत असतील, पण त्या प्रसंगावर मला असं वाटलं की मी त्या योग्यतेचा आहे का, आणि त्या योग्यतेचा बनण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हा सातत्याने विचार त्या प्रसंगामुळे माझ्या मनात आजही येतो. सहज आता खरं तर मागास मी शेवटचाच म्हटलं, सहज आध्यात्मिक विषय सोडून त्या जीवनातला प्रसंग सोडून जनरली म्हणजे नोकरीच्या किंवा कौटुंबिक ह्याच्यातला एखादा प्रसंग आहे? हा आहे प्रसंग एक. सांगण्यासारखा आहे का? हा एक प्रसंग असा आहे की कुर्ल्याला तक्क्यावरला सप्ताह सुरू असायचा, आणि त्या सप्ताह सुरूमध्ये मला त्याच वेळेस दुपारपाळी सोडून त्या ऑफिसरने, आमच्या सिनियरने रात्रपाळी दिली, आणि तो होता बकरी ईदचा प्रसंग. म्हणजे बकऱ्या कापल्या जायच्या, त्याचं ते वेस्टेज मांस वगैरे सगळं ते उचलण्याचं काम आमच्या स्टाफला करायला लागायचं. आणि रात्रपाळीमध्ये मोठे मोठे डबे असायचे, ते त्या विशिष्ट वाहनानं उचलले जायचे. मी त्यांना म्हटलं की सप्ताह चालू आहे साहेब, एवढा 8 दिवसाचा कालावधी होता, नंतर मी ड्युटी करतो. ते म्हणजे नाही, सप्ताह काय नाही म्हणे, हेच आपलं काम महत्वाचं आहे. आणि मी गेलो, त्यांना म्हटलं बघा मी आता गेल्यानंतर महिनाभर ड्युटी परत येणार नाही माझ्या ड्युटीवरती. ते म्हणले काय हरकत नाही. आणि मी ड्युटीवर गेलो, त्याच दिवशी संध्याकाळी दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं म्हणजे तू सकाळी दुपारपाळीला लवकर ये. म्हटलं का? तर नाही अरे बाबा म्हणे, मी तुला जबरदस्तीने निर्णय घेतला आणि ते तुझे तुकोपरायण माझ्या नरड्यावर येऊन पकडतायत की म्हणे माझ्या साधकाला असं का केलं म्हणून, तू दुपारपाळीला ये. आणि तेव्हापासून ते जोशी म्हणून ब्राह्मण समाजाचे माझे सिनियर आज रिटायर झालेत, जवळजवळ ह्या प्रसंगाला 25 वर्ष झाली, पण आजही ते आपल्या दिंडीला दरवर्षी देणगी देतात. हा प्रसंग सांगण्यासारखा आहे. धन्यवाद महाराज. खरं तर तुमचा खरं आध्यात्मिक अनुभव सांगितला आहे. ताईंनी खरं तर बऱ्याच सूचना तुम्हाला म्हणजे कीर्तन प्रवचन सांगताना केलेल्या आहेत, हे तुम्ही अंमलात आहात. खरं तर आज एकत्रित तुम्ही मानदेश भूषणशी बोललेला आहात. नाचू कीर्तनाचे रंगी खरं तर भाग हा सर्वांनाच आवडत आहेत. मी दोघंही मानदेश भूषणशी बोललेला आहात. तुम्हाला मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक धन्यवाद. पुन्हा एकदा महाराजांच्या कीर्तनात आपण आलेलो आहोत. आपण ऐकूया त्यांचा हा विस्मरणीय स्वर अर्थात आवाज. भल्या भल्या